उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारं आज आपण थंडगार फालुदा सरबत कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत। आता हे थंडगार सरबत फक्त प्यायचंच नाही बरं का, तर पिता पिता खायचं सुद्धा आहे। म्हणजे अगदी मस्त पोट भरीचं हे सरबत आहे। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। थंडगार फालुदा सरबत बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एका भांड्यामध्ये अर्धा लिटर गाईचं दूध काढून घेतलेलं आहे। गाईच्या दुधाला वास कमी असतो, शिवाय पचायला हलकं जातं आणि अर्धा लिटर दुधापासून एक 4 ते 5 ग्लास तुमचं हे फालुदा सरबत तयार होतं। तुम्हाला जास्त करायचं असेल तर दुधाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। मध्यम आचेवर दूध आपल्याला उकळत ठेवायचं आहे। एका बाजूला किंवा एका शेगडीवर दूध गरम होते तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या शेगडीवर एका भांड्यामध्ये इथे आपण अर्धा लिटर पाणी काढून घेणार आहोत, साधारणतः 2 ते 3 ग्लास भरून। गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या आचेवर पाण्याला हलकीशी आपण उकळी आणणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर झाकून तुम्ही पाणी उकळत ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल। आता घरातला मेजरिंग कप किंवा ग्रामने मोजाल तर साधारणतः 50 ग्राम प्रमाणात इथे आपण शेवया घेतलेल्या आहेत। कच्च्या आहेत, जी शेवयांचा उपमा असेल किंवा शेवयांची खीर असते त्यासाठी वापरला जातो। तर हे साधारणतः आपण अर्धा कप किंवा 50 ग्राम प्रमाणात घेतलेला आहे। कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहजरित्या हे तुम्हाला उपलब्ध होईल। आता जर तुम्हाला हे नाही मिळालं तर साध्या आपल्या लांब रोस्टेड शेवया असतात जे आपण खिरीसाठी वापरतो ते वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। थोडं मोठं सुरुंग घालायचं आहे। तर उकळत्या पाण्यामध्ये शेवया घातलेल्या आहेत। आता मोठ्या आचेवर अगदी तळापासून ढवळत साधारणतः 1-2-2.5 मिनिटं आपण हे असं फिरवून घेणार आहोत। आता शेवया तशा शिजायला फार जास्त वेळ लागत नाही। 1-1.5 मिनिटात याला छान उकळी आलेली आहे आणि या उकळत्या पाण्यात साधारणतः 1 मिनिटभर आपण हे चांगलं असं शिजवून घेणार आहोत। बऱ्याचदा शेवया शिजवताना ते एकमेकांना चिटकून बसतात, तर त्यासाठी पाण्याचा आपल्याला इथे जास्त उपयोग करायचा आहे। 1-2 ते 2.5 मिनिटानंतर बघू शकता मस्त फुललेले आहेत। हातावर बघितलं की चांगलं हे मऊसूत लागतंय, म्हणजे हे तुमचं शेवया शिजून तयार आहे। आता या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आणि शिजवून घेतलेले आणि गरम असताना शेवया एखाद्या चाळणीवर आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता गरम असतानाच हे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलंय आणि यामध्ये आपल्याला साधं पाणी किंवा फ्रीजमधलं पाणी घालायचं आहे। असं केलं की काय होतं, हे एकमेकांना चिटकून बसत नाही, एकदम सुटसुटीत तुमचे हे शेवया तयार मिळतात। पुन्हा साधं पाण्यामध्ये घातलं ते सुद्धा आपण निथळून घेतलंय। तुम्हाला हवं असेल तर नळाखाली थंड पाण्याखाली तुम्ही हे धुवून घेऊ शकता, म्हणजे हे छान सुटसुटीत होतील। आता हे पंख्याखाली आपल्याला थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यातलं पाणी सगळं निघून जाईल, निथळून जाईल आणि अगदी मस्त तुमचे शेवया सुटसुटीत तयार मिळतील। तर कोणतीही पूर्वतयारी न करता, वेगळी कोणती खटाटोप न करता असं हे शेवया तुमच्या तयार झालेल्या आहेत। दुसरीकडे मध्यम आचेवर तापत ठेवलेल्या दुधाला सुद्धा मस्त उकळी आलेली आहे। दुधाला अशी छान उकळी